लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा। जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे करण्यात आले होते आयोजन। माझी भाषा, माझी संस्कृती, माझा अभिमान असलेला जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी या ठिकाणी आदिवासी बांधवांनी जागतिक आदिवासी दिन आणि नागपंचमी सणाच्या शुभेच्छांचे बॅनर लावून एकमेकांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सांस्कृतिक गाण्यांच्या नृत्यावर आदिवासी बांधवांनी आपला ठेका धरला। यामध्ये हिरडी गावातील युवक, पुरुष, महिला आणि युवतींनी नाचून आनंद साजरा केला। यावेळी आदिवासी बांधवांचे दैवत असलेले वन म्हणजेच जंगल संपत्तीचे संरक्षण करा, पर्यावरणाचे संरक्षण करा आणि पशुपक्षी प्राणी यांचे रक्षण करा हा संदेश हिरडी येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला। यावेळी वेगवेगळी पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी बांधवांनी समस्त गावकऱ्यांचे लक्ष वेधले। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरपंच यशोदा खोटरे, उपसरपंच हिरामण रामचंद्र खोटरे, पोलीस पाटील सुनील चिमा खोटरे, ग्रामसेवक रतन बागुल, माजी सरपंच मुरलीधर खोटरे, माजी उपसरपंच गजिराम महाले, ग्रामपंचायत सदस्य माया खंडेश्वर खोटे, मंगल कोठारे, निर्मला महाले, सदस्य काळू खोटे, निवृत्ती खोटरे यांच्यासह हिरडी गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ, हिरडी व सर्व महिला या जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होत्या। तसेच यावेळी अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 वर्गाचे कायमस्वरूपी पद भरती तात्काळ करण्यात यावी आणि आदिवासी बांधवांना शासनाने न्याय द्यावा यासाठी आदिवासी बांधवांनी आधी देखील आंदोलने केली आणि आज देखील आदिवासी दिनानिमित्त नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदान येथे आदिवासी युवक युवतींच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातील समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने आणि विशेष करून हिरडी ग्रामस्थांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला। घोषणा द्या आदिवासी बांधवांचा। नमस्कार, माझं नाव शंकर महाले, हिरडी गावचा रहिवासी आहे आणि आज आम्ही आमच्या गावात आदिवासी सण हा एकदम उत्साहाने साजरा केला आणि त्या निमित्ताने वृक्षारोपण करून 1000 झाडांची लागवड केली आणि प्रत्येकाने असेच वृक्षारोपण करून जंगलाचं संरक्षण करावं अशी सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे। आणि जंगलामुळे प्राण्यांचं रक्षण होतो, परत जंगल नसेल, जंगल जमीन हे आदिवासींचं दैवत मानलं जातंय आणि आपले जंगलाचं संरक्षण करावं हे सर्व आदिवासी बांधवांना नम्रतेची विनंती। जय आदिवासी। जय आदिवासी। सर्वांना जय आदिवासी। मी पोपट खोटे, हिरडी सरपंच। सर्वांना प्रथम बोलतो की माझ्या बी कोणी सहकार्य असतील, जे ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच आहे, उपसरपंच आहेत किंवा जे आमचे युवा नेते आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य करून एवढा मोठा आम्ही जो गावात कार्यक्रम राबवला, जे आदिवासी दिनानिमित्त जो कार्यक्रम राबवला त्यानिमित्त प्लस आम्ही झाडे लावले, 1000 झाडांचे वृक्षारोपण केले आणि आमचे जे बांधव गोल क्लब मैदानावरती जे पेसामधून नोकरी मिळावी याच्यासाठी तिथे झिजतात त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा देतो की आमचा पूर्ण आदिवासी बांधव पेसामध्ये आहेत, तर मग त्यांना ते नोकरीसाठी सहकार्य व्हावं किंवा त्यांना कुठेतरी त्यांनी नोकरी मिळावी यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि सर्वांना सांगतो की जय आदिवासी। जय आदिवासी। ईश्वर महाले, आदिवासींचा वारसा जपणारा हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन। या दिनानिमित्त आज सगळे समाज बांधव या ठिकाणी एकवटलेत आणि त्यातून काहीतरी एक संदेश देण्याचा भाग हा प्रत्येक आदिवासीचा आहे आणि तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। कारण येताना तुम्ही बघा गावातील फक्त झाडे दिसतील, कारण याचाच अर्थ आदिवासी झाडे लावतो, झाडे जगवतो आणि चांगला ऑक्सिजन त्यामुळे निसर्गाला व्यक्तीला मिळते, हाच संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। जय आदिवासी, जय शिवराय, जय भीम। आम्ही आज जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आमच्या हिरडे गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे। तरी आम्ही आमची संस्कृती आम्ही जपत आहोत। आमचे तरुण मित्र वर्ग, आमचे वरिष्ठ
आमचे पोलीस पाटील, सरपंच मॅडम असतील, आमचे कार्यकर्ते असतील, त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये गावामध्ये हा सण साजरा केलेला आहे. आणि मी आमच्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि असंच प्रत्येक गावागावामध्ये आमचे आदिवासी दिन साजरे व्हावे हीच अपेक्षा बाळगतो. आणि आज गावानिमित्ताने, आमच्या आदिवासी दिनानिमित्ताने आम्ही गावामध्ये एक संकल्प केला होता की आम्ही वृक्षारोपण करू या दिवसाला. तर आम्ही आज 1000 झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे. रिपब्लिकन वार्ता वृत्तसंकलन विभाग, नाशिक.